नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या ॲस्ट्रो प्राजक्तामध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल. धनु राशीच्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, 9 ऑगस्ट नंतर सर्वात मोठा धक्का तुम्हाला मिळणार आहे. म्हणजेच 10 असे आश्चर्यचकित सत्य तुमच्यासमोर येणार आहे. तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग सुरुवात करूया. धनु राशीचा स्वामी ग्रह हा गुरु म्हणजेच बृहस्पती आहे. गुरु हा ज्ञान, सत्य, धर्म, भाग्य, उच्च शिक्षण आणि योग्य मार्गदर्शनाचा ग्रह मानला जातो. जेव्हा गुरुवर शनी, राहू, केतू, मंगळ आणि सूर्य यांसारख्या ग्रहांचा प्रभाव पडतो ना, तेव्हा माणसाच्या आयुष्यात काही अशा घटना घडतात ज्या तुम्हाला सुरुवातीला धक्कादायकच वाटणार आहे, पण पुढे त्या घटना मोठ्या परिवर्तनाचं कारण बनतात. 9 ऑगस्ट नंतरचा काळ हा धनुराशींच्या अनेक व्यक्तींसाठी काही असाच असणार आहे. धनुराशींच्या व्यक्तींना असं म्हणतो ना की अनेक दिवस मनात ठेवलेले प्रश्न असतील, त्यांच्या नात्यातले गैरसमज असतील, पैशासंदर्भित गोष्टी असतील किंवा करिअरमध्ये बदल आणि तुमच्या आयुष्यातले एखादी मोठे सत्य हे समोर येण्याची वेळ आता आलेली आहे. ते सत्य कोणते असू शकतात? असे काही 10 सत्य मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत ऐका. सगळ्यात पहिलं म्हणजे सर्वात पहिलं सत्य बघूया. अनेक दिवस लपवलेले सत्य अचानक समोर येणार. धनुराशीच्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, तुमच्या धनुराशीच्या व्यक्ती स्वभावाने स्पष्टपणे प्रामाणिक, विश्वास ठेवणाऱ्या असतात. त्यामुळे अनेकदा ते लोकांवर सहज विश्वास ठेवतात. परंतु प्रत्येक व्यक्ती तुमच्यासारखी प्रामाणिक असेलच असं नाही. 9 ऑगस्ट नंतर ग्रहांच्या बदलत्या प्रभावामुळे तुमच्या आयुष्यात असे काही घडू शकते जसे अनेक दिवसांपासून लपवून ठेवलेली एखादी गोष्ट अचानक तुमच्या समोर येईल. हे सत्य कुटुंबाशी संबंधित असू शकते, एखाद्या जवळच्या व्यक्तीशी संबंधित असू शकते, आर्थिक व्यवहाराशी देखील संबंधित असू शकते किंवा नोकरी असेल, व्यवसाय असेल तर त्याच्या देखील संबंधात असू शकते. गुरु सत्याचा ग्रह असल्यामुळे ना शेवटी सत्य बाहेर येतच. राहू काही काळ भ्रम निर्माण करतो, लोकांचे चेहरे लपवतो, चुकीच्या गोष्टींना योग्य असल्याचा भास निर्माण करतो. पण जेव्हा गुरुची ऊर्जा प्रभावी होते ना, तेव्हा तोच भ्रम हळूहळू दूर होऊ लागतो. तुम्हाला अचानक काही जुने मेसेज, एखादा दस्तऐवज, एखाद्याचं बोलणं किंवा एखादी घटना अशी मिळू शकते ना की तुमच्या डोळ्यासमोरचं चित्रच बदलून जाईल. सुरुवातीला हा धक्का सहन करणं कठीण जाऊ शकतं. तुम्हाला वाटेल की मी इतका विश्वास ठेवला आणि तरीही माझ्यासोबतच असं का झालं. परंतु ज्योतिषशास्त्र सांगतं, सत्य किती जरी उशिरा समोर आलं ना तरी ते तुमच्या भविष्यासाठी चांगलं ठरतं. कारण खोट्या नात्यांपेक्षा सत्य माहिती असणं खूप गरजेचं आणि फायदेशीर आहे. या काळात तुम्ही भावनिक निर्णय घेण्यापेक्षा शांत राहून प्रत्येक गोष्ट तपासून पाहिली तर होणारे जे काही मोठे नुकसान आहे इन फ्युचर ते तुम्ही टाळू शकतात. गुरुग्रह संयम आणि विवेक देतो. त्यामुळे रागाच्या भरात निर्णय न घेता परिस्थिती समजून घेणं अधिक योग्य ठरणार आहे. यानंतर जाणून घेऊया दुसरं सत्य. विश्वास ठेवलेल्या व्यक्तीचे खरे रूप समोर येणार. धनुराशीच्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, प्रत्येकाच्या आयुष्यात काही माणसे अशी असतात ज्याच्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो. पण प्रत्येक जण त्या विश्वासाला पात्र असेलच असं नाही. 9 ऑगस्ट नंतर धनुराशीच्या काही व्यक्तींना एखाद्या जवळच्या व्यक्तीबद्दल असे काही समजू शकते ज्यामुळे मनाला मोठा धक्का बसेल. शनी हा कर्माचा न्यायाधीश मानला जातो. तो योग्य वेळी प्रत्येकाला त्याच्या कर्माचे फळ देतो. जर एखादी व्यक्ती तुमच्याशी फक्त स्वार्थासाठी जोडली असेल ना, तुमच्या यशाचा फायदा घेत असेल किंवा तुमच्या मागं काहीतरी वेगळंच सांगत असेल कोणाला, तर त्या गोष्टीचा उलगडा होण्याची देखील शक्यता निर्माण होत आहे. हे फक्त प्रेमसंबंधापुरते मर्यादित नसून मित्र, नातेवाईक, सहकारी किंवा व्यवसायातील भागीदार यांच्यासोबत देखील संबंधात असू शकतं. काही वेळा तुमच्या प्रगतीमुळे काही लोकांना मत्सर वाटत असतो. ते वरून गोड बोलतात, पण तुमच्या मागं ते काहीतरी वेगळंच बोलत असतात. राहू ग्रह अशा लोकांना काही काळ
लपवतो, पण शनी आणि गुरु ग्रह मिळून त्यांचे खरे स्वरूप समोर आणतात असं या काळामध्ये घडणार आहे. हा अनुभव वेदनादायक असला तरी त्यातून तुम्हाला आयुष्यभरासाठी एक मोठा धडा शिकणार, तो म्हणजे विश्वास ठेवावा पण विचारपूर्वक. यानंतर तुमच्या आयुष्यात कमी लोक राहतील, पण ते लोक खरे विश्वासू आणि अगदी खरे प्रामाणिक असतील. यानंतर बघूया सत्य तिसरं. पैशांबाबत धक्कादायक माहिती मिळू शकते. धनुराशीच्या अनेक व्यक्तींसाठी हा काळ आर्थिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा असू शकतो. बुध हा ग्रह व्यवहारांचा ग्रह मानला जातो, तर शुक्र हा ग्रह संपत्ती आणि सुखसोयींसाठी कारक आहे. या ग्रहांच्या प्रभावामुळे जुन्या आर्थिक गोष्टी पुन्हा चर्चेत येऊ शकतात. तुम्ही कोणाला दिलेले पैसे, थांबलेले पेमेंट, जुनी गुंतवणूक, कागदपत्रातली चूक किंवा एखादा विसरलेला व्यवहार अचानक समोर येऊ शकतो. काहींना अपेक्षित नसलेली आर्थिक जबाबदारी समजू शकते. त्यामुळे या काळात कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यापूर्वी प्रत्येक तपशील काळजीपूर्वक तपासणं गरजेचं आहे. तेच दुसरीकडे काही धनुराशीच्या व्यक्तींना अनेक दिवस अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, कारण गुरु हा भाग्याचा ग्रह असल्यामुळे योग्य वेळी आर्थिक दिलासा मिळण्याचे देखील दाट योग तयार होत आहे. यानंतर चौथं सत्य. करिअरमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता. धनुराशीच्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, सूर्य हा ग्रह मान सन्मान, पद आणि नेतृत्वाचा ग्रह आहे. तसंच मंगळ हा धैर्य आणि कृतिकारक ग्रह आहे. या दोघांचा प्रभाव वाढला की आयुष्यात तुम्हाला मोठे निर्णय घ्यावे लागतात. 9 ऑगस्ट नंतर काही धनुराशींच्या व्यक्तींना नोकरीमध्ये बदल, नवीन जबाबदारी, पदोन्नती संधी किंवा व्यवसायात मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. सुरुवातीला हा बदल धक्कादायकच वाटेल, कारण तो तुमच्या अपेक्षाप्रमाणे नसेल. कदाचित एखादा विभाग बदलेल, नवीन अधिकारी वेगळा मिळेल किंवा नवीन ठिकाणी जाण्याची वेळ येईल, पण पूर्णपणे कामाची संधी मिळणार. जरी बदल धक्कादायक वाटत असला तरी हा तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. यानंतर बघूया 5वं सत्य. कुटुंबाशी संबंधित एक मोठा उलगडा. चंद्रग्रह हा मनाचा आणि कुटुंबाचा कारक ग्रह मानला जातो. चंद्रावर इतर ग्रहांचा प्रभाव पडला की घरातील वातावरण बदलू लागतं. 9 ऑगस्ट नंतर काही धनुराशीच्या व्यक्तींना कुटुंबातलं जुनी गोष्ट, मालमत्तेशी संबंधित विषय, वारसा हक्क, नातेवाईकांमधील गैरसमज किंवा अनेक वर्ष दडवून ठेवलेली माहिती समजू शकते. कधी कधी अशा गोष्टी समोर आल्यावर मन अस्वस्थ होतं. हे मला आधी का सांगितलं नाही असा प्रश्न देखील पडू शकतो. परंतु प्रत्येक गोष्टीमागं एक वेळ असते आणि गुरु योग्य वेळी सत्याचा प्रकाश दाखवतं, तर शनी ग्रह त्या सत्यातून योग्य निर्णय घेण्याची शिकवण आपल्याला देत असतो. या काळात कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घेणं फार तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. राग, अहंकार किंवा हट्ट यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते. त्यामुळे शांतपणे चर्चा करून जर तुम्ही निर्णय घेतला तर अनेक गैरसमज दूर होण्याची दाट शक्यता आहे. यानंतर आपण जाणून घेऊया ते म्हणजे 6वं सत्य. तुमचे खरे मित्र आणि लपलेले शत्रू ओळखा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ते कसं, त्यासाठी व्यवस्थित ऐका. धनुराशीच्या व्यक्ती मनाने अत्यंत मोठ्या असतात. कोणावरही पटकन विश्वास ठेवणं, हे प्रत्येकाला मदत करणं आणि नातेसंबंध जपण्याचा प्रयत्न करणं हा तुमचा स्वभाव आहे. परंतु प्रत्येक व्यक्ती तुम्हाला भेटणार आहे ना तुमच्या आयुष्यामध्ये, ती प्रत्येकच व्यक्ती तुम्ही वागताय त्याचप्रमाणे वागन असं नाही आहे. तुम्ही कोणावर पण पटकन विश्वास ठेवतात, कोणासोबत पण तुम्ही म्हणता ना की पटकन आपण त्याला अटॅच होतो, हे ह्या काळात चालणार नाही आहे. अनेक दिवसांपासून तुमच्या भोवती असे काही माणसं असू शकतात जी तुमच्या यशाचं कौतुक करत होती, पण मनातून तुमच्या
प्रत्येक प्रगतीवर ते नाराज होते. तुमचे प्रत्येक पाऊल, तुमचे यश त्या लोकांना मत्सर वाटत होतं. आत्तापर्यंत तुम्हाला त्याची कल्पना नव्हती, पण ग्रहांची स्थिती बदलल्यानंतर त्यांच्या बोलण्यात, वागण्यात आणि निर्णयांमध्ये असा काही बदल दिसू लागेल की तुम्हाला सत्य समजायला वेळ लागणार नाही. काही लोक अचानक तुमच्यापासून लांब राहतील, काही जण विनाकारण तुमच्यावर टीका करतील, काही जण तुमच्या कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. सुरुवातीला तुम्हाला धक्का बसेल, कारण तुम्ही ज्यांच्यावर सर्वाधिक विश्वास ठेवला होता तेच लोक असं वागल्याचं दिसणार आहे. परंतु गुरुचा प्रभाव तुम्हाला योग्य वेळी योग्य व्यक्तींची ओळख करून देणार आहे. यानंतर जाणून घेऊया सत्य 7. आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचे परिणाम जाणवू शकतात. धनु राशीचे लोक कामात इतके गुंतून जातात की स्वतःच्या शरीराकडे अनेकदा ते दुर्लक्ष करतात. शनी हा शिस्त आणि जबाबदारीचा ग्रह असल्यामुळे तो माणसाला वेळोवेळी शरीराची आठवण करून देतो. 9 ऑगस्ट नंतर जर तुम्ही दीर्घकाळ झोप घेत असाल, म्हणजे तुम्ही झोप कमी घेत असाल, ताणतणावामध्ये राहत असाल किंवा चुकीच्या जीवनशैलीकडे दुर्लक्ष करत असाल तर त्याचे परिणाम तुम्हाला जाणवू शकतात. सततचा थकवा असेल, मानसिक अस्वस्थता असेल, पचनाच्या तक्रारी, पाठदुखी, सांधेदुखी किंवा कामाचा ताण वाढल्यासारखं वाटू शकतं. याचा अर्थ मोठं संकट आहे असं नाही, पण शरीर संकेत देत आहे, त्या संकेतांकडे लक्ष देण्याची ही योग्य वेळ आहे. चंद्रग्रह हा मनाचा कारक ग्रह असल्यामुळे मानसिक शांततेलाही तितकेच महत्त्व आहे. जास्त विचार करणे, प्रत्येक गोष्टीची चिंता करणे किंवा स्वतःवरच सर्व जबाबदाऱ्या घेणे यामुळे मानसिक थकवा वाढू शकतो. गुरुचा प्रभाव योग्य मार्गदर्शन मिळून देतो, त्यामुळे आवश्यक वाटल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या. नियमित आरोग्य तपासणी करणे आणि स्वतःची काळजी घेणे हे कमकुवतपणाचं नाही तर शहाणपणाचं लक्षण ठरणार आहे. यानंतर जाणून घेऊया सत्य 8. तुमच्यातील सुप्त शक्तीचा आणि मोठ्या संधीचा उलगडा होईल. धनु राशीच्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, अनेक धनुराशीच्या व्यक्तींना स्वतःच्या क्षमतेची पूर्ण जाणीव नसते. तुम्ही जे करू शकता त्यापेक्षा तुम्ही कायम स्वतःला कमी समजत असता. कधीकधी तेच कारण असतं तुमच्या प्रगतीचं रोखण्याचं. पण गुरु हा विस्तार, ज्ञान आणि प्रगतीचा ग्रह असल्यामुळे योग्य वेळ आल्यावर तो स्वतःच्या गुणांना योग्य दिशा देतो. 9 ऑगस्ट नंतर एखादी अशी संधी मिळू शकते ज्यामुळे तुम्हाला स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव होईल. नोकरीत नवीन जबाबदारी, व्यवसायात मोठी संधी, नवीन कौशल्य दाखवण्याची वेळ किंवा समाजात मान सन्मान वाढवणारी घटना घडू शकते. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की हे माझ्याकडून होणार नाही, पण मंगळ ग्रह तुमच्यात धैर्य निर्माण करेल आणि सूर्य तुमचा आत्मविश्वास वाढेल. ज्या कामाला तुम्ही अनेक दिवस घाबरत होता तेच काम तुमच्या आयुष्याला आता नवीन दिशा देऊ शकतं. हा काळ नवीन शिक्षण, नवीन व्यवसाय, नवीन प्रकल्प किंवा नेतृत्व स्वीकारण्यासाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. स्वतःवर विश्वास ठेवणाऱ्या धनुराशीच्या व्यक्तींना या काळात अपेक्षापेक्षा मोठं यश मिळण्याची शक्यता या ज्योतिषशास्त्रामध्ये दाट व्यक्त केलेली आहे. यानंतर जाणून घेऊया सत्य 9. आध्यात्मिक जागृती आणि कर्माचे संकेत मिळतील. धनुराशीच्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, धनुरास ही धर्म, तत्वज्ञान आणि उच्च विचारांशी जोडलेली आहे. गुरुचा प्रभाव असल्यामुळे तुमचे मन हे आध्यात्मिक विषयांकडे सहज आकर्षित होते. 9 ऑगस्ट नंतर केतू आणि गुरु यांच्या प्रभावामुळे जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलू लागतो. अनेक दिवसांपासून मनात असलेले प्रश्न, मी हे सर्व का करतो, माझ्या आयुष्याचा उद्देश काय आहे किंवा काही घटना वारंवार माझ्याबरोबरच का घडतात, अशा प्रश्नांची उत्तर शोधण्याची इच्छा तुम्हाला निर्माण होऊ शकते. काही व्यक्तींना एखाद्या संतांचं मार्गदर्शन मिळेल, काहींना धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळेल, तर काहींना ध्यान, जप किंवा प्रार्थनेत मनशांती मिळू शकते. हे बदल बाहेरून लहान वाटत असतील, पण आतून ते तुमच्या विचारविश्वात मोठा बदल घडवू शकतात.
केतू ग्रह अनेकदा भौतिक गोष्टींपासून अलिप्त राहण्याची भावना निर्माण करतो. त्यामुळे काही गोष्टींना तुम्ही पूर्वीसारखं महत्त्व देणार नाही. मानसिक शांतता असेल, समाधान आणि योग्य कर्म करण्याची प्रेरणा तुमची या काळामध्ये वाढणार आहे. आता जाणून घेऊया 10वे आणि सर्वात मोठे सत्य, आयुष्याला नवीन दिशा देणारा निर्णय. या सर्व घटनेनंतर तुमच्या आयुष्यात असा एक क्षण येऊ शकतो जिथे तुम्हाला मोठा निर्णय घ्यावा लागेल. हा निर्णय नोकरी, व्यवसाय, विवाह, कुटुंब, शिक्षण, स्थलांतर किंवा आर्थिक नियोजनाशी संबंधित असू शकतं. शनी तुम्हाला प्रत्येक निर्णयाचं विचारपूर्वक आढावा घ्यायला शिकवेल, तर गुरु योग्य दिशा दाखवेल. राहू काही काळ संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करेल, तर तुम्ही शांत राहून विचार केला तर तुम्हाला योग्य मार्ग स्पष्ट होणार आहे. काही धनुराशीच्या व्यक्ती जुन्या नात्यांमधून बाहेर पडून नवीन आयुष्य सुरू करतील. काही नवीन व्यवसाय सुरू करतील. काही मोठ्या शहरात किंवा परदेशात जाण्याचा योग निर्माण होईल, तो त्याचा फायदा घेतील. काहींना अनेक वर्षांपासून अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची संधी देखील या काळामध्ये मिळू शकते. सुरुवातीला हा निर्णय भीतीदायक वाटेल. मी योग्य करतेय का, हा प्रश्न तुमच्याही मनात येईल. पण मी सांगते, ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून गुरुची सकारात्मक ऊर्जा, धैर्य आणि विश्वास, विवेक योग्य मार्गदर्शन देणारे मानला जातो. म्हणूनच हा काळ फक्त धक्क्याचा नसून परिवर्तनाचा आणि नवीन सुरुवातीचा ठरू शकतो. 9 ऑगस्ट नंतर धनुराशीच्या व्यक्तींना काही अशा घटना अनुभवायला मिळू शकतात ज्या प्रथमदर्शी धक्कादायक वाटतील, पण प्रत्येक सत्यामागे एक शिकवण दडलेली आहे. गुरु सत्याचा प्रकाश दाखवेल, शनिग्रह कर्माचे महत्त्व शिकवेल, राहू ग्रह भ्रम दूर करेल आणि केतू आत्मपरीक्षणाची प्रेरणा देईल, तर सूर्य आणि मंगळ हे तुमचं आत्मविश्वास आणि कृतीची ऊर्जा देतील. म्हणून या काळात घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी संयम, विवेक आणि प्रामाणिकपणा जपा. काही सत्य मनाला अस्वस्थ करतील, पण तीच सत्य पुढे तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देणारी ठरू शकतात. योग्य कर्म, सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर तुम्ही कोणत्याही आव्हानावर मात करून अधिक सक्षम आणि यशस्वी आयुष्याकडे वाटचाल करू शकता. तर मग माझ्या धनुराशीच्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. यामध्ये जे काही तुम्हाला सांगितलं होतं की 10 धक्कादायक सत्य तुमच्या समोर येणार आहे, ते सुरुवातीलाच धक्कादायक वाटतील आणि त्यानंतर तुम्हाला हळूहळू समजेल की जे काही झालं ते तुमच्या चांगल्यासाठीच झालं आहे. त्यामुळे अजिबात घाबरून जाऊ नका, सगळं नीट होणार आहे. फक्त आपले कर्म चांगले ठेवा आणि तुम्ही सकारात्मक राहा. चला मग आजचा व्हिडिओ माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा. त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडे वेगवेगळा क्रिस्टल ब्रेसलेट अवेलेबल आहे. धनुराशीसाठी पण आपल्याकडे धनुराशीचं खास असं क्रिस्टल ब्रेसलेट अवेलेबल आहे. तुम्हाला घ्यायचं असेल तर माझा व्हॉट्सॲप नंबर आहे, तिथे जाऊन तुम्ही मेसेज करून ऑर्डर बुक करू शकता. चला मग आजचा व्हिडिओ माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहितीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.